वनवासात गेले असताना ते सगळे लोक मनामध्ये विचार करत होते की बाबा असं काय पाप केलं किंवा आपल्याकडून असं काय गुन्हा घडला म्हणून आपल्याला हे वनवास आणि हे आपल्या मागे. पण उत्तर देणारं कोण नव्हतं. तर त्यांना भेटायला एकदा श्रीकृष्ण आले. भेटायला श्रीकृष्ण आल्यानंतर युधिष्ठिर आणि इतरांनी सगळ्यांनी तो प्रश्न मांडला. युधिष्ठिराला त्याने सांगितलं किंवा तुम्ही जे द्यूत खेळलात त्या द्यूत खेळण्यामुळं तुमच्या हातून जे पाप घडले त्यामुळं तुम्हाला हा वनवास भोगावा लागला. द्रौपदी मागत बसलेली होती. द्रौपदीने त्याला विचारलं म्हणे की कृष्णा, त्यांना तर ते द्यूत खेळले म्हणून हा वनवास मिळाला, पण माझ्या नशिबी का वनवास, मला का वनवासात यावं लागलं. मग त्याने कथा सांगितली द्रौपदीच्या पूर्वजन्माची. आणि तुझ्या पूर्वजन्मी तुझ्या हातून जे पाप घडले त्यामुळे तुला वनवास भोगावा लागला आणि त्या ऋषीचा जो शाप तुला मागच्या जन्मात मिळाला त्यामुळे तुला हे वनवास भोगावा लागला. ते काय होतं तर एक मेधावी नावाचा ब्राह्मण होता आणि त्याची मेधावती नावाची पुत्री मुलगी होती. ही मुलगी शंकराची निस्सीम भक्त होती. शंकराची सतत आराधना करत. आणि एकदा त्यांच्या घरी दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी आल्यानंतर त्या मेधावतीनं त्याचं दुर्वास ऋषींचं खूप आदर सत्कार केला हे केला. आणि जाताना मग दुर्वास ऋषींनी त्यांना सांगितलं की मुली, अधिक महिना येतो, त्या अधिक महिन्यामध्ये तू पुरुषोत्तमाची पूजा कर म्हणजे तुझं भाग्य उजळलं. पण तिने दुर्वास ऋषींना उत्तर दिलं, मी शंकराशिवाय इतर कोणालाच देव मानत नाही, त्यामुळं मी कोणाची पूजा करणार. ते दुर्वास ऋषी उलट उत्तराने भडकले आणि भडकल्यानंतर त्यांनी त्याला शाप दिला की म्हणे तू त्या पुरुषोत्तमाचा अपमान केलास, अधिक महिन्याचा अपमान केलास, त्यामुळे तुला पुढच्या जन्मी वनवास भोगावा लागला आणि म्हणून तुला या द्रौपदी तुला या जन्मामध्ये हा वनवास भोगावा. मग युधिष्ठिराने आणि द्रौपदीनं, बाकी पांडवांनी आणि द्रौपदीनं कृष्णाला विचारलं की याच्यावर उपाय काय. त्यांनी सांगितलं की अधिक महिना, कारण त्यांचा वनवास 13 वर्षाचा होता, त्या ह्याच्यामध्ये 3 ते 4 वेळा अधिक मास येणार होता. त्यावेळी तुम्ही अधिक मासाचं सगळं जे कार्य आहे जे पुण्य करायचं ते त्या काळात करा, त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा राजवैभव राहतो. ही दुसरी कहाणी. तिसरी कहाणी आहे, एक दृढधन्वा नावाचा राजा होता आणि त्याची गुणसुंदरी नावाची पत्नी. राज्य अतिशय सुंदर चाललं होतं. कुठल्याही प्रकारचे चोऱ्या माऱ्या किंवा अशा काही गोष्टी नव्हत्या, परकीय आक्रमण नव्हतं. लोक करही वेळेवर देत होते. राजाचे मंत्री देखील व्यवस्थित काम करत होते, भ्रष्टाचार कुठं नव्हता. त्यामुळे हे दोघं जे राजवैभव आनंदाने भोगत होते. पण त्यांच्या मनामध्ये सारखा हा विचार यायचा की आपल्याला भाग्यामध्ये हे राजवैभव कसं आलं, कुठून आलं, आपण काय केलं होतं. तर त्याचं उत्तर सापडत. एकदा राजा जो आहे शिकारीला गेला असता. शिकार केल्यानंतर थकल्यामुळं एका झाडाखाली बसला. झाडाखाली बसला, त्या झाडावर एक पोपट. तो पोपट त्या राजाला सांगतो, महाराज, मागच्या जन्मी तुम्ही पुण्य केलं म्हणून आज राजवैभव भोगत आहात, पण या जन्मी काही पुण्य पदरात पाडून घ्या, तेव्हाच तुमचा पुढचा जन्म चांगला जाईल. राजाने ते ऐकलं. आता बिचारावं कोणाला हा प्रश्न पडला. घरी आल्यानंतर पत्नीला सांगितलं, गुणसुंदरीला सांगितलं की बाबा काय आहे असं आहे. ते दोघे विचारात होते. काही दिवसानंतर त्या राजाकडे वाल्मिकी ऋषी आले. वाल्मिकी ऋषी आल्यानंतर वाल्मिकी ऋषींना त्यांनी तो प्रश्न विचारला. म्हणजे याचं कारण तुम्ही मागच्या जन्मामध्ये जे पुण्य केलंय त्यामुळे तुम्ही ते भोगता आहात. सांगितलं, राजा, मागच्या जन्मी तू सुदेव नावाचा ब्राह्मण होतास आणि गौतमी नावाची ही जी गुणसुंदरी आहे ही गौतमी नावाची तुझी पत्नी होती. तुम्हा दोघांनाही संतान नव्हतं. त्यामुळे तुम्ही दोघांनी विष्णूची आराधना केली, तपश्चर्या केली आणि विष्णूची तपश्चर्या केल्यानंतर विष्णू प्रसन्न झाले. विष्णू प्रसन्न झाल्यानंतर
साहजिकच ज्या कारणासाठी त्यांनी तपश्चर्या केली होती त्याप्रमाणे त्यांनी विष्णूंना वर मागितला किंवा आम्हाला संतान व्हावं, पुत्र संतान व्हावं. विष्णूने सांगितलं की तुमच्या नशिबी पुत्र संतान नाही, त्यामुळे तुम्ही दुसरा कुठला वर मागा. तर गौतमी म्हणते की जेव्हा प्रत्यक्ष विष्णू मला प्रसन्न झाले आणि ज्यांच्या विचारावर सगळं हे ब्रह्मांड चाललेलं आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट काही अवघड नाही. मग त्याने ठीक आहे म्हणजे तुला पुत्र संतान होण्याचा मी आशीर्वाद देतो, पण त्याबरोबर एक लक्षात घे तुला पुत्र शोकही होतो. आणि त्याप्रमाणे पुढं मुलगा झाला. मुलाचं नाव शुकदेव ठेवलं. भागवत जे शुकदेव सांगतात ते वेगळे आणि हे वेगळे. ते व्यासांचे पुत्र होते, हा शुकदेव. तर ते शुकदेव जे झाल्यानंतर देवसमाज वाढत होता, अभ्यासात अतिशय हुशार होता. 12व्या वर्षी आपल्या मित्रांसह पोहायला गेल्यानंतर तो नदीत बुडाला आणि त्याचं प्रेत बाहेर काढण्यात आलं. प्रेत बाहेर काढण्यात आलं तर जो पुत्र शोकाचं विष्णूने सांगितलं होतं त्याप्रमाणे त्या दोघांना तो पुत्रशोक झाला. पुत्रशोक झाला ते प्रेत आणून ठेवलेलं आहे. हे नवरा बायको आपल्या पोराच्या प्रेताला आलिंगन देऊन तिथे रडतायत, तिथून उठायला तयार. त्याच वेळी अधिक महिना सुरू झाला. पाऊस धो पडत होता. जवळजवळ ते पूर्ण महिनाभर त्या प्रेतापाशी बसून अधिक महिना त्या विष्णूचीच आराधना करत होते की तू मला पुत्र दिलास पण त्याला परत का घेऊन गेलास, अशा प्रकारची ती आराधना होती. एक महिना जेव्हा संपला त्यानंतर प्रत्यक्ष विष्णू परत एकदा प्रगट झाले. का प्रगट झाले तर महिनाभर उपोषण केलं आणि त्या उपोषणामध्ये आणि त्याबरोबरच माझी भक्ती केली म्हणून ते प्रसन्न झाले आणि त्यांनी नंतर त्या शुकदेवाला पुन्हा जिवंत. या प्रकारचे हे जे पुण्य तुम्ही मागच्या जन्मात त्याला दृढधन्वा राजाला त्यांनी सांगितलं की मागच्या जन्मात तू हे जे पुण्य केलं होतंस हे पुण्य आज तुझ्या कामी आलेलं आहे. आणि जसं त्या शुभाने सांगितलं, जसं त्या पोपटाने सांगितलं तसं तू आता जे पुण्य कर्म कर. अधिक महिना येईल तेव्हा वेगवेगळे जे व्रत कर आणि त्यानुसार तुला. तिसरी आणि सगळ्यात लोकप्रिय अधिक मासाची कथा जी सांगितली जाते जी कहाणीच्या रूपात पण आहे. एका गावामध्ये दोन मुलं राहत, दोन भाऊ राहत. आई वडील गेलेले होते, दोघांची लग्न झालेली. थोरल्याच्या पत्नीचं नाव होतं रूपमती, धाकट्याच्या पत्नीचं नाव होतं मुग्धा. आता हे दोन मुलं जी होती, दोन भाऊ जे होते, त्या गावामध्ये त्यांना तेवढं उत्पन्न मिळत नव्हतं म्हणून ते कामासाठी दुसऱ्या गावी गेले. आता घरी फक्त दोन्ही जावाच. त्यातली थोरली जाऊ जी होती ती थोडीशी दबंग होती, त्यामुळं तिने धाकट्या जावेला ताब्यात ठेवायची सुरुवात केली. सगळं घराचं काम तिच्याकडे करून घ्यायचं, तिला थोडंच काहीतरी खायला प्यायला द्यायचं, हे करायचं. अशा पद्धतीने काही दिवस गेले. आता तिकडे जे कामाला गेलेले भाऊ होते ते नियमितपणे पैसे पाठवत. त्या पैशाच्या ह्याच्यामध्ये ही थोरली जाऊ ते सगळा पैसा वगैरे सगळा ताब्यात घ्यायची आणि हिला मात्र एखाद्या घरगडीसारखं एखाद्या मोलकरणीसारखं राबवायचे. दिवस चालले होते. नंतर रूपमतीला असं वाटलं की हिला आपल्या घरात ठेवायचंच नाही, आपल्यात वाटा कशाला. म्हणून तिने एक दिवशी त्या मुग्धाला घराबाहेर काढलं. त्याच्यामुळे तू जिथं राहायचे तिथं राहा, जिथं बाहेर पडल्यानंतर मुग्धाचा स्वभाव चांगला होता, सगळ्यांशी मिळून मिसळून राहत होती शेजारी. त्यामुळे शेजारीच्याच एका बाईनं तिला आपल्या पडवीन तिच्या शेजारी जी खोली होती ती दिली. मग ती कोणाच्या घरची कामं करत हे करत आपले जीवन जगत. दिवस चालले होते. पुढं अधिक महिना आला. अधिक महिना आल्यानंतर या रूपमतीला वाटलं की आपण अधिक महिन्याचं व्रत करावं आणि त्याप्रमाणे ती तयारी करायला लागली. त्या मुग्धाला समजलं की आपली जाऊ अधिक महिन्याचं व्रत करते. ते व्रत काय असतं हे विचारण्यासाठी मुग्धा रूपमतीकडे गेली. जसं तिने विचारलं की जाऊबाई म्हणे तुम्ही अधिक महिन्याचं व्रत करतायत मला समजलं, ते कसं करतात ते मला सांगा, मी पण करतो म्हणजे माझं पण नशीब थोडं बदललं. आता तिच्या डोक्यामध्ये परत पिढी आली की हिचं जर नशीब बदललं तर मला काय. म्हणून तिने सगळं उलटं पुलटं तिला सांगायला सुरुवात केली. पहिलं म्हणे हे बघ
या महिन्याला मलमास किंवा मलिन मास म्हणतात. मलिन मास म्हणजे काय की खराब पाण्याने आंघोळ करायची, सांडपाण्याने आंघोळ करायची, न धुतलेले असे घातलेले मलिन असलेले कपडे घालायचे, उलट पुलट सगळं उलट पुलट. दुसरं म्हणे की हे झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या खाली जायचं, तिथे पिंपळाच्या झाडापाशी जायचं आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याला जे पाणी घालायचं आणि त्यांना नमस्कार करायचा आणि त्याला म्हणायचं मी अधिक मासाचं व्रत करते, तू मला प्रसन्न हो. आणि त्यानंतर म्हणे उद्यापन करायच्या वेळी 108 ब्राह्मणांना बोलवायचं आणि त्यांना जेवण आणि दान द्यायचं. तर तिने विचार केला की पहिले 3-4 गोष्टी जरी तिने केल्या तरी शेवटची गोष्ट काय तिच्याची होणार. 108 ब्राह्मणांना जेवायला बोलावणं हे करणं तिला काही जमणार नाही, त्यामुळे त्या व्रताचं उद्यापन काही तिच्याकडून होणार नाही. मुग्ध गेली, पण मनापासून तिने पहिल्या 2 गोष्टीकडे दुर्लक्ष केलं की बुवा खराब पाण्याने आंघोळ करायचे, मलिन कपडे घालायचे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण तिसरी जी गोष्ट होती की बुवा पिंपळाच्या झाडापाशी जायचं आणि तिथं त्या झाडाला पाणी घालायचं आणि प्रार्थना करायची, ती प्रार्थना तिने 30 दिवस केली. आता इकडं 30 दिवस केली, अधिक महिना संपत आला, उद्यापनाची वेळ आली. इकडं रूपमध्ये तिला माहिती होतं त्याप्रमाणे तिने सगळं केलं होतं. शेवटच्या दिवशी 108 ब्राह्मणांना तिने जेवायला बोलावलं होतं, त्याप्रमाणे स्वयंपाक पाणी पण तयार होतं. हिच्याकडं काय होतं काहीच नाही. ही शेवटच्या दिवशी गेली, झाडाला पाणी घातलं, नमस्कार केला आणि तिनं सांगितलं की बाबा देवा माझ्यावर कृपा करा, उद्यापन करायचं पण माझ्याकडे काही नाही. आणि त्यावेळी त्या पिंपळाच्या झाडातून भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. त्या भगवान श्रीकृष्ण प्रगट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं म्हणे मुली भिवू नकोस, काय तुझं उद्यापन आपण पूर्ण करू. आता तू पण म्हणे 108 ब्राह्मणांना जेवायला बोलावलेस, पण तुझ्या घरी काय आहे? म्हणजे देवा काहीच नाही. नाही म्हणे चल. मग तिला ज्या ठिकाणी ती राहत होती तिथं श्रीकृष्ण घेऊन आले. घेऊन आल्यानंतर ते सगळे भांडे पिंडे पडताळल्यानंतर काही चुरमा आणि गुळ त्यांना सापडला. त्याचा एक लाडू बनवला. आणि आता तू त्या 108 ब्राह्मणांना काय जेवू घालणार आहेस? म्हणजे देवा माझ्याकडे जे काही आहे हा एक लाडूच आहे. त्याने हरकत नाही. मग केळीचं पान घेऊन आलं. केळीचं पान घेऊन आल्यानंतर श्रीकृष्णाने त्या केळीच्या पानाचे 109 भाग केले आणि त्या लाडवातला एक एक कण, एक एक थोडा तुकडा द्यायच्यावर ठेवला. बाहेर ब्राह्मण आले, जी वेळ सांगितली त्या बरोबर आहे, तिला सांगितलं त्यातलं एक एक पान नेऊन त्या ब्राह्मणांसमोर ठेव. जसं तिने एक एक पान उचलताना तर फक्त त्याच्यावर लाडवाचा एक छोटासा कण आहे, पण त्या ब्राह्मणाच्या समोर ठेवलं की पंचपक्वान्नाचा. आणि अशा प्रकारे ते 108 ब्राह्मण जेवले. त्यानंतर श्रीकृष्णाने राहिलेला तो जो लाडू होता तो खाल्ला, तुला आशीर्वाद. दुसरीकडं रूपमतीने सगळी तयारी केली, सगळं केलं. ब्राह्मण आले आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये तिने जेवढा काही स्वयंपाक केला होता, जेवढं काही तयारी केली होती ती सगळी गायब झाली. ब्राह्मणांना जेवण मिळालं नाही. त्यामुळे जाताना ब्राह्मणांनी तिला शाप देऊन गेले. नंतर त्या रूपमतीला कळलं की बा ही जी काही आहे, आपण जरी तिला उलट सांगितलं होतं, खोटं सांगितलं होतं, तरी सुद्धा तिने भक्ती मनाने केलेली आहे, भाव व्यवस्थित ठेवलेला आहे, म्हणून परमेश्वर तिला प्राप्त झाला आहे. म्हणून मग ती परत तिच्याकडे गेली, तिची माफी मागितली आणि दोन्ही जावा एकत्र नाम. या अशा अधिक महिन्याच्या वेगवेगळ्या कथा आहेत, वेगवेगळ्या गोष्टी. अधिक महिन्यामध्ये अधिक महिन्याच्या याच्यामध्ये सगळ्यात महत्व आहे ते दान. जेवणाचं सुद्धा एक महत्व आहे. जेवणाच्या याच्यामध्ये उपोषण, तुम्हाला माहिती, उपोषण म्हणजे उपवास. एक नक्त भोजन आहे. नक्त भोजन म्हणजे दिवसातून एकदा जेवायचं, दुसऱ्या वेळी उपवास करायचा. आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्यापैकी कुणीही केलेलं नाही आणि त्याकडे लक्ष दिलं नाही ते आहे आयाचित भोजन. आयाचित भोजन काय? एखाद्याच्या घरी न सांगता जायचं आणि तिथं जाऊन जेवण मागायचं.
हा आयाचीच भोजन आहे. सांगून जाणं नाही किंवा बोलावल्यावर जाणं वेगळं. मागायचं नाही वाटतं ना, कोणाच्या घरी मागायचं नाही वाटतं. नाही, मी म्हणले बसा. जेव्हा ते तुम्हाला आपोआप थोडं वाढतील. नाही वाढणार नाही, पण 12ला आला की म्हणतो की दे बसा. जर कोणी नाहीच म्हणलं तर उपासच बसतो. नाही, त्यांचं म्हणणं आहे, जायचं म्हणायचं मला जेवायचं आहे. अचानक जायचं. तुमच्याकडे तुम्हाला घडलं ना, विसरायचंय ना, तुम्हाला घडलं, मी चालली तुमच्याकडं, विसरायचंय ते त्याच्यात आहे. मला जेवायचं मागितलं होतं. मीच गेलते. की आयाची भोजन असे 3 भोजनाचे प्रकार त्यात सांगितलेले आहेत. नाही म्हणजे याचं पुण्य जेवणारीला मिळेल की जेवण घालणारीला मिळेल? जेवण घालणारं पुण्य वेगळं, आयाची चूक पुण्य कोणाला मिळत ही जेवणारा. ही जेवली. स्वपणा मिळालं पण मी अहमपणा महत्वाचा भाग आहे जेवण मागायचंय. मागायचंय. समोरच्याने वाढ म्हणलं ज्या बस म्हणलं ते वेगळं. काय मागायचं अहमपणा जातो. तुम्हाला बसा म्हणलं मंगळवारी पण तो वेगळा. मंगळवार मी पणा जो असतो ना आपला, मी आहे, हा जो आहे.